सो आपल्याला हा वाला फोल्डर स्ट्रक्चर फॉलो करायचा आहे आपल्या पुढच्या असाइनमेंटसाठी. सो असाइनमेंट 1 असन त्याच्या आतमध्ये हे 3 फाईल्स असायला पाहिजे. असाइनमेंट 2 असन त्याच्यामध्ये हे 3 फाईल्स असल्या पाहिजे. म्हणजे सगळ्या असाइनमेंट्समध्ये हे 3 फाईल्स असायला पाहिजे. ठीक आहे. सो पहिली bst.h, bst.c आणि main.c हे 3 फाईल्स. ठीक आहे. bst.h मध्ये आपण काय करणार आहे, स्ट्रक्चरचं डेफिनेशन करणार आहे आणि फंक्शनचं डिक्लेरेशन करणार आहे. bst.c मध्ये आपण जे फंक्शन डिक्लेअर केले ते फंक्शनचं डेफिनेशन लिहिणार आहे. म्हणजे bst.c मध्ये आपण फंक्शन लिहिणार आहे पूर्ण. ठीक आहे. आणि main.c मध्ये आपण फक्त कॉलिंग करणार आहे फंक्शनला आणि त्याला हँडल करणार आहे रिटर्न आल्यावरती. ठीक आहे. एवढंच करायचं आहे. सो प्रॅक्टिकली बघू एकदा आपण याला. सो इथं बघा ट्रीच्या फोल्डरमध्ये मी एक असाइनमेंट 6 नावाचं फोल्डर क्रिएट केलं आहे. त्याच्यामध्ये बघा 3 फाईल्स आहे. एक bst.c, bst.h आणि main.c. ठीक आहे. सुरुवात आपल्याला bst.h पासून करायची आहे. bst.h मध्ये तुम्हाला काय करायचं आहे की फाईल लायब्ररीज इन्क्लूड करून घ्यायच्या ते तुम्हाला गरजेचे आहेत तुमच्या कोडसाठी. सो मी इकडं stdio.h यूज केलं आहे printf scanfसाठी. stdlib यूज केलं आहे मला डायनॅमिक मेमरी अलोकेट करायचं मॅलॉकनी, त्यामुळे मी इकडं हे इन्क्लूड करून घेतले. ठीक आहे. त्यानंतर मला काय करायचं आहे, डिफाईन करायचं आहे स्ट्रक्चरला. सो BSTचं स्ट्रक्चर मी इकडे डिफाईन केलं. एवढं क्लिअर आहे. 2 गोष्टी झाल्या. तिसरी गोष्ट आहे फंक्शन डिक्लेरेशन. आता जे पण मी फंक्शन यूज करणार आहे त्याचे डिक्लेरेशन मी ह्या फाईलमध्ये करणार आहे bst.h मध्ये. तर इथं मी क्रिएटचं डिक्लेरेशन केलं आणि प्री ऑर्डरचं डिक्लेरेशन केलं. ठीक आहे. एवढं क्लिअर आहे. एवढंच पाहिजे ह्या फाईलमध्ये. नंतर येतो आपण bst.h मध्ये. आता इथं जे क्रिएट आणि प्री ऑर्डर जे तुम्ही डिक्लेअर केलेत ना फंक्शन, ते तुम्हाला काय करायचं आहे bst.c मध्ये त्याचे डिफिनेशन लिहायचं आहे. म्हणजे ते फंक्शन लिहायचे आहेत पूर्ण. आता इथं बघा सगळ्यात पहिले मी काय केलं आहे, इन्क्लूड डबल कोटमध्ये bst.h केलं आहे. का बरं? कारण की मला इन्क्लूड करायचं होतं bst.h जी मी फाईल क्रिएट केली होती. कारण की हे जे क्रिएट आणि प्री ऑर्डर फंक्शन आहे त्याच्यामध्ये मी काय यूज केलं आहे, BST पण यूज केले, त्यानंतर मॅलॉक पण यूज केले, नंतर printf scanf पण यूज केले. हे सगळं कशाने प्रोव्हाइड होतं आपल्याला लायब्ररीजनी. कोणत्या लायब्ररीजनी? scanf आणि stdio आणि stdlibनी. तर stdio आणि stdlib मी कशामध्ये डिफाईन केले, इन्क्लूड केले bst.h मध्ये. सो मी ही bst.h जी फाईल आहे ती मी इन्क्लूड करेन bst.c मध्ये. सो तिकडं जे फाईल्स इन्क्लूड आहेत ते मला इकडं पण ॲक्सेस येतो त्याचा. ठीक आहे. एवढं क्लिअर आहे. सो इकडे मी क्रिएटचं फंक्शन लिहिलं पूर्ण आणि प्री ऑर्डरचं फंक्शन लिहिलं पूर्ण. याच्यामध्ये फक्त फंक्शन्सचं डिफिनेशन असणार आहे. ठीक आहे. आणि आपल्याला इन्क्लूड करायची bst.h ही फाईल. ठीक आहे. त्यानंतर तर तिसरं main.c. आता हे आपलं मेन फंक्शनसाठी असणार आहे. याच्यामध्ये पण आपल्याला काय करायचं आहे, इन्क्लूड bst.h करायचं. कारण की आपण मेन फंक्शनमध्ये पण स्ट्रक्चर यूज करणार आहे. ठीक आहे. स्ट्रक्चर यूज करणार आहे. फंक्शन कॉलिंग करणार आहे. फंक्शन डिक्लेरेशन bst.h मध्ये तर आपण कॉलिंग देऊ शकतो इथून. ठीक आहे. तर मेन फंक्शनमध्ये आपल्याला आपला लॉजिक लिहायचं आहे पूर्ण. म्हणजे जे पण फंक्शन असेल त्याला कॉलिंग करायचं आणि त्याचं रिटर्निंग हँडल करायचं, एवढंच करायचं. तर इथं मी तेच केलं आहे की रूट क्रिएट केला, क्रिएट फंक्शननी क्रिएट केली ट्री आणि प्री ऑर्डरनी त्याचं प्रिंटिंग केलं. एवढं क्लिअर आहे. हे 3 गोष्टी एकदा बघून घ्या परत एकदा. सगळ्यात पहिले तुम्हाला bst.h फाईल बनवायची आहे. ही अशी असणार आहे. त्याच्यामध्ये लायब्ररीज इन्क्लूड करणार आहे, स्ट्रक्चर डिफाईन करणार आहे आणि फंक्शन डिक्लेरेशन करणार आहे. एवढंच. नंतर bst.c मध्ये आपल्याला काय करायचं आहे, bst.h आपल्याला इन्क्लूड करायचं आहे आणि फक्त जे फंक्शन्स आहे त्याचे डेफिनेशन लिहायचे इथं. क्लिअर? आणि main.c मध्ये आपल्याला काय करायचं आहे, परत bst.h इन्क्लूड करायचे आणि मेन फंक्शनमध्ये आपलं जे लॉजिक आहे ते लिहायचं आहे. ओके, क्लिअर? आता हे 3 वेगळ्या फाईल्स आहे. आपल्याला याला लिंक करावं लागेल. ठीक आहे. कारण की एकच कोड आपण लिहायचो याच्या आधी, तो एकाच कोडमध्ये असायचा, सो काही इश्यू नव्हता येत. तर आता वेगळ्या फाईल्समध्ये आपल्याला पहिले वेगळ्या फाईल्स लिंक करावं लागेल. त्यासाठी पहिले आपल्याला काय करावं लागेल, एक मिनिट अजून झूम इन करून दाखवतो. ठीक आहे. तो आपल्याकडे काय आहे, मेन फाईल आहे. तर मेन फाईलला आपण काय करतो, आधी ऑब्जेक्ट फाईलमध्ये क्रिएट करून घेतो. GCC स्लॅश -c main.c -o ठीक आहे. आता तुम्ही -c पहिल्यांदा यूज करताय किंवा केला पण असं यूज, तर -c काय करेन, फक्त कंपाईल, ओनली कंपाईल. हे काय सांगतं, ओनली कंपाईल द फाईल. ठीक आहे. तर हे main.c कंपाईल करून त्याचं ऑब्जेक्ट फाईल क्रिएट करेन main.o आणि ते इथं दिसणार आहे आपल्याला त्या फाईल फोल्डरमध्ये आपल्या. ठीक आहे. तर ऑब्जेक्ट फाईल क्रिएट करायची मेनची, झाली क्रिएट. ठीक आहे. त्यानंतर ऑब्जेक्ट फाईल क्रिएट करायची bst.c ची. जेवढ्या पण सी फाईल आहे त्याच्या ऑब्जेक्ट फाईल क्रिएट करून घ्यायच्या. आपल्याकडे 2च आहे, bst.c -o bst.o. तर हे 2 ऑब्जेक्ट फाईल्स क्रिएट करून घेतल्या आपण, main.o आणि bst.o. ठीक आहे. आता ऑब्जेक्ट फाईल्स क्रिएट करून घेतला तर ह्या दोघांच्या
लिंक करून त्याला आपल्याला आता एक्झिक्युटेबल फाईल क्रिएट करायची आहे. तर कसं करणार, GCC आता मेन डॉट ओ, आपण जी फाईल बनवली ती मेन डॉट ओ आणि BST डॉट ओ, हे दोन जो ऑब्जेक्ट फाईल्स बनवले आहे हे दोन लिहायचे इथं, हायफन ओ, आणि मग आपल्याला जे पण आपलं एक्झिक्युटेबल फाईलला नाव द्यायचं ते द्यायचं. समजा असाइनमेंट 6 आहे तर क्वेश्चन 6 हे मी एक्झिक्युटेबल फाईलला नाव देतो. तसं हा असाइनमेंट 6 नाही आहे जे आपल्याला दिलेला आहे मॅमनी, पण मी डेमोसाठी हे घेतले फक्त. ठीक आहे, ठीक आहे. सो आपला क्वेश्चन 6 हा एक्झिक्युटेबल फाईल आपली क्रिएट झालेली आहे. तर मी याला रन करू शकतो डायरेक्ट आता. क्वेश्चन 6. ओके, ठीक आहे, झालं. सो फॉर एक्झाम्पल मी आता याच्यामध्ये डेटा टाकला. डेटा नाही सध्या माझ्याकडे, पण मी टाकून देतो रँडमली. 10, 8, 6, 5, 20, 15. ठीक आहे. तर आता हे प्री ऑर्डर आहे ना, म्हणजे पहिले रूट 10, 8, 6, मग नंतर 8च्या बाजूला 5, नंतर 10च्या बाजूला 20, नंतर 20च्या बाजूला 15. ठीक आहे, तर क्लिअर. सो असं तुम्हाला करायचं आहे. इथं मी दिलं पण आहे. ओके, ठीक आहे. हाऊ टू कंपाईल अँड रन, GCC -C. -C म्हणजे कंपाईल ओनली, मेन डॉट सी हायफन ओ, मेन डॉट ओ म्हणजे ऑब्जेक्ट फाईल क्रिएट करा मेनची, ऑब्जेक्ट फाईल क्रिएट करा BSTची, ऑब्जेक्ट फाईल क्रिएट करा मेनची, ऑब्जेक्ट फाईल क्रिएट करा BSTची, त्यानंतर त्या दोघांच्या ऑब्जेक्ट फाईलनी आपल्याला एक्झिक्युटेबल फाईल बनवायची. ठीक आहे, क्लिअर आहे. एकदा ट्राय करा तुम्ही सगळे, नाही जमलं तर सांगा मला.